मी राहुल जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज दिवसभर पाऊसच चालू होता, त्याच्यामुळे काही व्हिडिओज बनवले नाही. आत्ताच पाऊस उघडला, म्हटलं चला वावराकडे शेताकडे एक चक्कर मारावं. तर इकडं आपलं हे रोप हे बघा, हे 2-3 दिवसापूर्वी निंदायचं काम चालू होतं, चिमटायचं काम चालू होतं. म्हणजे ज्यातलं जे गबळ आहे ते हाताने काढून घ्यायचं. आज सकाळी 2 वाफे राहिले होते, ते काढले. अजून हा एक वाफा बाकी आहे, पण दिवसभर सारखा पाऊस चालू होता त्याच्यामुळं तर काही निंदता आलं नाही. तर बघा अजून पण वातावरण तसंच आहे. हे बघा पावसाचं वातावरण थोड्या वेळ थांबतं, पुन्हा पाऊस चालू होतं. आज दिवसभर पाऊस चालू होतं, त्याच्यामुळं काहीच करता. आणि इकडं हा बा आपलं झेंडूचं प्लॉट. तर हा झेंडूचं प्लॉट इकडं मला एक चक्कर मारून आता पाऊस उघडला तर शेताकडे कसं हिरवगार मस्त हा प्लॉट आहे. पाऊस चांगला आहे त्याच्यामुळे पिकं पण भारी आले आहेत. इकडं आपण हे दोडक्याचे याला लावले आहेत. या बघा इकडे दोडके आले आहेत. याला ही अशी पिशवी लावली, कारण की जी अशी एक लाल माशी असते मित्रांनो, ती याला डंक मारते आणि त्यांनी ते दोडकं खराब होते. बघा कसे लांब 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 दोडके आले. घरी खायपुरते लावली इकडे पण. हे बघा हे जे आहे ना, हे माशी पकडण्याच्यात अडकून बसते ती. याला हे पण लावले, कारण की ते पाकोळे असते डवळं, ते पण चिटकून बसले, म्हणजे असं येल खराब होत नाही. बघा इकडे. आणि इकडे थोडे टमाट्याची झाडं लावली अशी खायपुरती. इकडं आपलं झेंडूचं प्लॉट, अजून त्याला फुलं नाही आले, येतील थोड्या दिवसात. ते बघा असं मस्त वातावरण. इकडं मस्त दोडके लागले त्याला घरी खायपुरते. अजून एक लावले, एक इकडे गिलक्याची पण लावली. या बघा इकडं अशी इकडं गिलकीची पूर्ण गल्ली लावली इथून तिथून. हा इकडं आपला झेंडूचा प्लॉट बघा, त्याचा खोडा चालू झाला आहे, म्हणजे पहिलाच थोडा झाला आहे. त्याचे जवळजवळ 11 ते 12 कॅरेट निघाले. अजून तो पाठीमागचा आहे त्याची काही चालू नाही झाली. तो म्हणजे तो लेट लावला होता, ते अजून 15 ते महिन्यात चालू होईल. हा इकडं चालू झाला आहे आता. हे बघा तोडायला झाले, अजून याचा पुन्हा 2 ते 3 दिवसांनी याचा खोडा करायचा. एक खोडा म्हणजे मोठे मोठी जी फुलं आहेत फुललेली तोडून घ्यायची. या इकडं अशी पूर्ण इथून तिथून गल्ली लावली. हा आहे भोपळा लावला इकडं. मस्त असं वातावरण सगळं. या इकडं पण आपण कांद्याचं रोप टाकलंय, ते पण मस्त उतरलं. ते टाकलंय, हे पण टाकलं असं मस्त. इकडं एकदम भारी दिसतंय. तिकडे ती नागली लावली अशी काढायला सावली, तिकडे म्हणजे दुसरं पिकत नाही. मग मस्त रोप उतरलंय. तर म्हणलं पाऊस झाला, एक चक्कर मारून कसं काय. दिवसभर सारखा पाऊस चालू होता आज, त्याच्यामुळे यायला जमलं. हे बघ इकडं हा आपला असा प्लॉट थेट तिथपर्यंत माझ्या. तर 2 दिवस झाले तोडून, तरी हे बघ किती फुलं आली. म्हणजे जसं याचा तोडा होईल तशी याला फुलं ही पूर्ण असं झाड एकदम गच्च भरत जाईल, वाढत जाईल. जसं खोडं जसं तोडी होत जातील तसं याची फुलं एकदम अशी अजून खुलं जातील. काळ्या बघ भरपूर काळ्या लागतील आणि ते पूर्ण खुलं जाईल एकदम. मग पूर्ण पिवळं जाग रान होईल. आवड तसेच अजून पावसाचं वातावरण, अजून पाऊस चालूच होईल. तर म्हणलं आता उघडला तर एक चक्कर मारून आणि मस्त थोडासा व्हिडिओ घेऊ म्हणलं मित्रांनो. मस्त वातावरण. या बघा इकडे असं झाड याचं एकदम मोठं झाड झालं आहे असं. हे आता हे गॅप दिसतो याच्यात, हे जसं जसं मोठं होईल याला फुलं येतील, ते झाड पूर्ण असं मिळून जाईल. नंतर हे झाले हो तोडताना ते फांद्या मोडते, म्हणून याच्यात मोठा गॅप ठेवला आहे. कारण की नंतर तोडताना आपल्याला एकदम फांद्याचे नुकसान झाले नाही पाहिजे, म्हणून याचं थोडं 5 फुटाचं गॅप लावलं आहे. ते थोडं दाट लावलं आहे तरी ते गच झालं. हे बघा पूर्ण असं हिरवगार प्लॉट. पावसाळ्यात एकदम मस्त वातावरण असतं, उन्हाळ्यात तरी असतं थोडंफार हे, पण पावसाळ्यात मस्त होतं वातावरण. आणि याच्यात आपण पुन्हा दिवाळी दसऱ्यासाठी फुलं टाकली बघा रोप, ते पण चांगले उतरले आहे पुढे. हे बघा
याच्यातच जागा करून टाकली. इकडं आपले जांबाचं झाड, इकडं तूर टाकली, इकडं असं आपली विहीर, इकडं मस्त असं हे बघा असं. शेततळं तर बघू, शेततळ्यात किती पाणी साचलं. इकडे बघा असं आंब्याची झाड आहे, मस्त झाली. इकडून तिकडून अशी लावली त्याच्या बाजूला पूर्ण. इथं आपलं मशीन पाणी उपसण्यासाठी. या बघा अजून एवढं पावसाने म्हणजे भरपूर उपसलं होतं, पण पावसाने परत भरत आलं ते. हे बघा असं मस्त नजारा दिसतो इथून.